ओम दुर्गाय नमः। अध्याय 9 निशुंभ वध। ध्यान। मी अर्धनारीश्वर अंबिकेशाच्या निरंतर आश्रयास असतो। त्याची अंगकांती बंदूक पुष्प व सुवर्णासमन रक्तपीत मिश्रित लाल पिवळ्या रंगाची आहे। त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला, पाश, अंकुश आणि वरद मुद्रा धारण केलेली आहे। त्याने आपल्या मस्तकावर भूषण म्हणून चंद्रकोर धारण केली असून तो 3 नेत्रांनी शोभून दिसतो। ओम चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम। सुरत म्हणाला, मेधाप्रत भगवान, आपण सांप्रत रक्तपीत वधाशी संबंधित देवी चरित्र सांगितले। आता तयाच्या निपातानंतर संतप्त शुंभ निशुंभ दैत्येश्वर कैसे वर्तले खरोखर ते सांगावे मज लागी। ऋषी बदला त्या युद्धात रक्तबीजासह अन्य बलवंत ठार झाले दैत्य विख्यात। तेने बिथरले दोघेही रणी आपली विशाल सेना जात आहे यमसदना। हे पाहुणे मुख्य दलांना घेऊन निघाला निशुंभ। तधी त्यांच्या आघाडीस पार्श्वभागी हो दोन्ही बाजूस तेही महादैत्य क्रोधवश देवीवरी धावले। प्रतापी शुंभ ही सेने समेत मातृगणांशी युद्ध करीत चंडीवधाचा हेतू निश्चित धरुणी चालला पुढे पुढे। त्या दोघांनी चित्तीच्या बरोबर केले तुंबळ युद्ध भयंकर। शरवर्षावती उग्र करू लागले त्या समयी तीही तयांचे तीक्ष्ण बाण शरसमूहांनी भेदून शरप्रहार अति भीषण करू लागली तयांवरी। तोच निशुंभे ढाल तलवार घेऊन चाल केली सत्वर आणि तिच्या सिंह मस्तकावर केला आघात आवेगे। त्याने संतप्त देवीने जाण सोडून या शूरप्र बाण त्यांच्या हातीचे खडग तक्षण भेदून या टाकले आणि अष्टचंद्र जडविलेली ती ढालही भग्न केली। तधी तयाने शक्ती फेकली, तीही विंधिली चक्राने। ते अतिकुप्त निशुंभे तिजला मारावया शूल फेकला, तोही तिने चूर्ण केला मुष्टी प्रहार करून या। त्याने भोवंडून गदा मारली, तीही त्रिशूले छिन्न भिन्न केली। तो परशु घेऊन येता जवळी केला मूर्छित बाणांनी। त्या ते भूमीवर निपचित पाहून शुंभमणी क्रोधायमान देवी वधास्त उद्युक्त होऊन रथारूढ जाहला। त्याने आपल्या अष्टभुजांनी आकाश टाकिले होते व्यापून। प्रत्येक हाती श्रेष्ठ आयुधे घेऊन आक्रमिले रणांगण। तधी तया ते येता पाहून देवीने शंखनाद करून प्रत्यंचेचा दुस्सह दारुण टंकार तो केला आणि समस्त दैत्य सेनांचे तेज हरण करील साचे। ऐसे नाद घंटेचे करुणी दणानिले दिगंतर। तिच्या सिंहानेही महागजांप्रत करील हतबल भयभीत। ऐसी महागर्जने समस्त हादरविली भूमी द्युमंडळ। काली नभी उड्डाण करून आणि वेगे खाली येऊन करू लागली आघात भीषण। समरांगणी आवेशे त्या महाप्रचंड ध्वनीत आधीच महाध्वनी समस्त विरून गेले क्षणार्धात। भय दाटले भयंकर, शिवदूतीने दैत्यासी अरिष्ट सूचक केले क्रूर हास्य भयानक। तेने वधाते पडला धाक, क्रोध आला शुंभाते। तोच देवीने दयाप्रत आव्हानिले दुष्टा थांब म्हणत। ते आकाशस्थ देवांनी समस्त केला तियेचा जय जयकार। तधी तियेचे प्रति आव्हान देऊन दैत्यपतीने चौताळून ज्वालायुक्त शक्ती भीषण महावेगे फेकली। ती पर्वताकार अग्निमय शक्ती देवी ते लक्षून येता पुढती प्रचंड उल्कापाते तिजप्रती केले नष्ट क्षणमात्रे। त्या समरप्रसंगी शुभगर्जने दुमदुमली त्रयभुवने। त्याच्या वज्रापातासम प्रतिध्वनीने केले लुप्त कोलाहल। मग तयाने सोडलेले शतावधी शर तिने भेदले आणि तियेचे बाण सगळे केले निष्प्रभ त्या असुरे। तोच संतप्त देवीने तयावर तीक्ष्ण त्रिशूले केला प्रहार। त्या आघाते तो भूमीवर मूर्छित होऊन कोसळला। तेवढ्यात देहभान येऊन निशुंभ धनुष्य सिद्ध करून देवी काली सिंहा ते लक्षून मारू लागला बाणाते आणि दशसहस्र हात निर्माण करून क्षणार्धात असंख्यात चक्रांनी चंडिके प्रत झाकोळून टाकले। तधी दुर्गम पीडा नाशिनी त्या दुर्गेने क्रुद्ध होऊन निज शरांनी ती चक्रे आणि बाण भेदली आधीचे। तेव्हा दैत्य सेनेस उद्युक्त करून
स्वयं निशुंभ गदा घेऊन चंडीवधाचा हेतू धरून झेपावला तियेवरी. परी असुर तो येता समोर, तियेने तीक्ष्ण खडग प्रहार करून त्याची गदा खरोखर केली भग्न क्षण मात्रे. तधी देवपीडक निशुंभे तक्षण चाल केली शूल घेऊन, तोच तियेने त्रिशूल फेकून हृदय भेदले तयाचे. त्या विदीर्ण वक्षातून एक पुरुष प्रतापी बलवान तिजसी थांब ऐसे बोलून बाहेर येऊ लागला. ते तियेने महाहास्य करून अविलंब खडग प्रहार करून त्या वीराचे मस्तक छेदून धाडिले त्या यमा घरी. तदनंतर सिंह कराल दाढांनी असुरांच्या माना तोडूनी त्या सकलांचे भक्षण करूनी महारणी संचरला. काली शिवदूती दैत्याप्रत मुखे रगडू लागल्या तेथ, कौमारी शक्तीने असंख्यात महादैत्यांचे मारिले. ब्रह्मानीचे मंत्रोक्त जल तेने असुर झाले निर्बळ. त्यांनी तेथून काढला पळ, हतवीर्य होऊन माहेश्वरी शूले विदीर्ण होऊन मेले कित्येक दैत्यगण. वाराहीने मुसंड्या मारून केले चूर्ण कित्येका, वैष्णवी चक्रे छिन्न होऊन केले कित्येक धरा शयन. ऐंद्री वज्रे भग्न होऊन नाश पावले कित्येक. काली शिवदूती सिंह यांनी भक्षणे आकांत मांडीला रणी, ते महासंग्रातून गेले पळून असुरगण. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील निशुंभवध नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 10वा. दैत्यराज शुंभाचा वध. ध्यान. ओम. मी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे हृदयात ध्यान करतो. तिची कांती तप्त सुवर्णा समान सुंदर व तेजस्वी असून सूर्य, चंद्र व अग्नी हे तिचे 3 नेत्र आहेत. तिने आपल्या मनोहर हातांमध्ये धनुष्य, बाण, अंकुश, पाश व शूल ही आयुधे धारण केली आहेत. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. मेधा म्हणाले सुरताला, रणिशुंभ शुद्धीवर आला तधी प्राणप्रिय बंधू आपुला ठार झाला पाहिजे आणि दैत्य सेनेचाही तेथवर चालला आहे महासंवार. पाहुणी दयाचे खरोखर क्रोध आला विलक्षण. त्या आवेगे चंडिके प्रत ओरडून काय म्हणत, हे दुष्ट दुर्गे व्यर्थ दाऊ नकोस दर्पाते, कारण बलाभिमाने स्वतः प्रत कितीही समजलीस प्रतापवंत तरी या रणभूमीत काय केले पहावे. येथे देवीच्या सामर्थ्याचा आश्रय घेऊन या साचा दाव मांडीला युद्धाचा, यात कोणता पराक्रम. तेव्हा देवी मधली तयाप्रत, अरे दुष्टा, या जगात मी एकटीच आहे निश्चित, नाही मजवीन काहीही. या मातृदेवता समस्त माझ्याच विभूती साक्षात, आता त्याही प्रवेश करीत आहेत पाही मम देही. तदी ब्रह्माने आदी समस्त देवता विलय पावल्या तियेत, तेने अंबिका एकटी तेथ तया सन्मुख ठाकली. ती म्हणाली दैत्याप्रत, मी योग प्रभावे येथ ठाकले होते अनेक रूपात, ध्यानी घेई रोकडे ती सर्व स्वरूपे सांप्रत मी आवरून घेतली आहेत. आता एकटीच या युद्धात तरी सांभाळी स्वतः ते. ऋषी बदले सुरथाप्रत तधी देव दैत्य असता पाहत, देवी शुंभ या दोघात स्वरूप जाहले संगर. शरवर्षाव तीव्र तर शस्त्रास्त्रांचे भीषण प्रहार, ते तुंबळ युद्ध खरोखर वाटू लागले भयप्रद. अंबिकेने त्यावेळी जी शेकडो अस्त्रे टाकली ती तयाने नष्ट केली प्रतिकारक अस्त्रांनी. तैसीच त्यानेही जी टाकली ती दिव्य अस्त्रे सगळी हुंकारांनी निवारिली. सहज भावे तियेने तधी तयाने शेकडो बाणांनी टाकले तिजसी झाकोळून. तोच कुप्त देवीने शरांनी शाप भेदिले तयाचे. तेने संतप्त दैत्यपती त्याते शक्ती घेतली मोठी, ती निज चक्रे त्यांच्याच हाती भग्न केली तियेने. तेव्हा तयाने खडगासमेत ढाल घेऊन शतचंद्रांकित धाव घेतली क्षणार्धात. श्रीदेवी ते लक्षुनी ती उग्र चाल पाहुनी तेने आपल्या तीक्ष्ण शरांनी त्या खडगाते भग्न करुनी ढाल भेदली तेजस्वी. मग अश्वसारथ्या समवेत त्याचा रथही केला उद्ध्वस्त. तेने शरचापवान वाहन रहित क्रोधावला दैत्य तो. त्याने देवीच्या वधासाठी भीषण मुंदल घेतला हाती. तोच तियेने शरवृष्टी करुणी भेदिले त्या शस्त्रा. तधी दैत्य राज्य मूठ उगारून तिला माराया आला धावून आणि तिच्या बक्षी दारुण केले प्रहार आवेगे. तेव्हा
तेव्हा तिनेही त्याच्या वक्षावर केला आघात जोरदार, त्या कारणे तो खरोखर भूमीवरी कोसळला. तथापि पुनश्च उठून आणि देवी ते उचलून केले तयाने उड्डाण अति उंच आकाशी, पण तेथेही अधांतरी स्थिर होऊन सत्वरी ती महामाया सुंदरी लढू लागली तयासी. त्या समयी अंतरिक्षात जे बाह्ययुद्ध झाले दोघात, त्याने सिद्ध मुनिजन समस्त आश्चर्यमुग्ध जाहले. ऐसी बरीच देऊनी लढत तिने उचलिले तयाप्रत आणि गरगरा फिरवीत भूमीवरती आदळले. परी खाली आपटूनही तो दुरात्मा लवलाही मूठ उगारून पाही तिये वरती धावला. तेव्हा दैत्य कुळांचा अधिपती तो शुंभ आपल्यावरती चाल करुणी येत आहे पुढती पाहुणी कोपली चंडिका. तिने अविलंब शूल फेकून भेदिले तयाचे वक्षस्थान. तो आघात अतिभीषण प्राण घेतले तयाचे. तेने दैत्य तो महान सागरद्वीपे पर्वतांसह जाण समस्त पृथ्वी ते कंपायमान करीत खाली कोसळला. त्याच्या वधाने निश्चित विश्व प्रसन्न झाले स्वस्थ. गगने निर्मळ निरामय खचित दिसू लागले त्या समयी. पूर्वी त्याच आकाशात जे अरिष्टसूचक उल्कायुक्त मेघ भरलेले दिसून येत ते सर्वही निमाले. सरिता प्रवाहही पूर्ववत वाहू लागले निजमार्गे. समस्त देवमनीही अत्यंत भरून गेली आनंदे. गंधर्व वाद्ये वाजवून करू लागले मधुर गायन. अप्सरा हर्षयुक्त होऊन नृत्य रंगी रंगल्या. सुगंधी आणि सुखकर वायू वाहू लागले सत्वर. वासरमणी तो भास्कर दिसू लागला तेजस्वी. अग्निशाळात असंगत तो वन्नीही झाला प्रज्वलित. दिगंती भीषण ध्वनी जे उठत पूर्ण विराम पावले. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील शुंभवध नावाचा 10वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 11वा. देवतांकडून देवीची स्तुती आणि देवीकडून देवतांना वरदान. ध्यान. ओम. मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो. तिची अंगकांती प्रभात समयीच्या सूर्यासमान आहे. तिच्या मस्तकावर चंद्रकोरुणे सुशोभित मुकुट आहे. तिचे स्तन पुष्ट असून तिला 3 नेत्र आहेत. ती हसतमुख आहे. तिने आपल्या 2 हातात पार्श्वांकुश धारण केले असून तिचे अन्य 2 हात वरद मुद्रा आणि अभय मुद्रा यांनी शोभून दिसत आहेत. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. मेधा म्हणाले सुरथाला, दैत्यपती शुंभ मारला गेला. त्याने उग्र उपद्रव सरला. विश्व सुखावले समस्त. त्या समयी अभिष्ट प्राप्ती झाली म्हणून देवांच्या चित्ती प्रसन्नता दाटली मोठी. अत्यानंद जाहला. मुखे जाहली प्रफुल्लित. तेने उजळल्या दिशा समस्त. मग इंद्रादी देव विख्यात देवी भेटीस निघाले. त्यांनी अग्नी ते पुढे करून आरंभिले कात्यायनी स्तवन. वदले भगवती तू महान हो प्रसन्न आम्हा ते. शरणागतांची आर्तता तूच हरण करिसी पूर्णता. तूच अखिल जगताची माता. तूच नियती विश्वाची. तू पृथ्वी रूपाने स्थित देसी आधार सकलांप्रत. तू जल रूपाने तृप्त करिसी समस्त जीवांते. तुझा प्रताप परंपार आहे अनुलंघनीय थोर. हे विश्वेश्वरी तू खरोखर रक्षावे या जगताते. तू अनंत सामर्थ्यवंत वैष्णवी शक्ती विराट. तू मूळ प्रकृती सर्वश्रेष्ठ आदि बीज विश्वाते. हे चराचर जग समस्त तूच केले आहे मोहित. तुझ्या प्रसन्नते होय प्राप्त मोक्ष पद या भूलोकी. कला विद्या स्त्रिया समस्त तुझीच भिन्न स्वरूपे निश्चित. अंतर्बाह्य या विश्वात तूच व्याप्त एकटी. जगदंबे तू शब्दातीत परावाणी विख्यात. म्हणून तुझे स्तवन खचित शक्य नाही आम्हा ते. हे देवी तू सर्व स्वरूपिणी आहेस स्वर्ग मोक्षदायिनी. तुझी स्तुती करण्या म्हणून वेदही समर्थ नाहीत असे आम्ही अमरगण सांगत आहोत विनम्र होऊन. याहून उत्तम स्तुती वचन नाही कोणते त्रयभुवनी. नारायणी तू जनहृदयात बुद्धिरूपे नित्य अधिष्ठित देवी. देसी स्वर्ग मोक्ष प्रशांत नमस्कार तुझ लागी. तू कला काष्टादी रूपांनी क्रमशः काल परिणाम दायिनी. तू विश्वलय ते समर्थ म्हणून जय नमस्कार तुझ लागी. तू मंगलमयी मंगल करती. तू शिवा कल्याणमूर्ती. तव कृपे पुरुषार्थ साधती नमस्कार तुझ लागी. तू त्रिनेत्र धारिणी गौरी आश्रितांते रक्षिती सत्वरी. तूच महान भक्त कैवारी नमस्कार तुझ लागी. तू उत्पत्ती स्थिती संहार करती नित्य सनातन आदिशक्ती. तू गुणाधार गुणसंपन्न मूर्ती नमस्कार तुझ लागी. तू दीन आर्तांचे आश्रय स्थान शरणागतांचे करिसी रक्षण. हरिसी सकल पीडा महान नमस्कार तुझ लागी. हे ब्रह्मानी स्वरूप नारायणी शोभसी धवल हंस विमानी. प्रोक्षिसी मंत्रोक्त जलदर्भांनी नमस्कार तुझ लागी.
हे माहेश्वरी स्वरूप नारायणी शूलचंद्र पन्नगधारिणी करसी गमन वृषभावरुणी नमस्कार तुझ लागे। हे कौमारी स्वरूप नारायणी अनघा महाशक्तिधारिणी मयूर कुकुट आवृत्त कल्याणी नमस्कार तुझ लागे। हे वैष्णवी स्वरूप नारायणी शंख चक्र गदाधारिणी सिद्ध सदा षाड्ग घेऊणी नमस्कार तुझ लागे। हे वाराही स्वरूप नारायणी भीषण महाचक्रधारिणी निजदंष्ट्रे उद्धरिली अवनी नमस्कार तुझ लागे। हे नरसिंह स्वरूप नारायणी दैत्य संहारक उद्योतिनी नित्य सिद्ध त्रिलोक रक्षिणी नमस्कार तुझ लागे। हे ऐंद्री स्वरूप नारायणी सहस्र नेत्रा किरीट वज्रधारिणी वृत्रासुर प्राणहारिणी नमस्कार तुझ लागे। हे शिवदूती स्वरूप नारायणी घोर रूपा कर्कश निनादिनी दैत्य महासेना विध्वंसिनी नमस्कार तुझ लागे। हे चामुंड स्वरूप नारायणी करालदंष्ट्रा मुंड मंथणी नरमुंड मालाधारिणी नमस्कार तुझ लागे। हे लक्ष्मी लज्जा महाविद्या हे महारात्री महाविद्या हे श्रद्धा पुष्टी ध्रुवा स्वधा नमस्कार तुझ लागे। हे मेधा श्रेष्ठा सरस्वती हे ईशा तामसी नियताभूती हे नारायणी पार्वती नमस्कार तुझ लागे। हे सर्व स्वरूपा सर्व स्वामिनी हे महाशक्ती दिव्य दुर्गा रूपिणी रक्षावे सर्व भयांपासून नमस्कार तुझ लागे। हे कात्यायनी त्रिनेत्र युक्त ऐसे तुझे मुख सुशोभित भयांपासून रक्ष आम्हा प्रत नमस्कार तुझ लागे। हे भद्रकाली तव प्रखर दैत्य संहारक त्रिशूल भयंकर करो भयमुक्त आम्हा सत्वर नमस्कार तुझ लागे। हे चंडिके दैत्य रक्त मेदमंडित ते तव उज्ज्वल खडक निश्चित असो आमच्या कल्याणाप्रत नमस्कार तुझ लागे। हे देवी जी महाध्वनीने व्यापून टाकते सर्व भुवने करीते नष्ट संपूर्णपणे दैत्य तेज लवलाही ती तुझी दिव्य घंटा जेवी पुत्रा ते रक्षिते माता तेवी पापांपासून सर्व प्रांता करू रक्षण आमचे। हे देवी तू प्रसन्न होता निवारिसी सकल रोग व्यथा ती तूच संतप्त होता हरिसी इष्ट कामनाही जे तुझे नित्य आश्रित तयांवर आपत्ती येत नाहीत ते स्वयंचा आधारभूत होतात अन्यजना ते अंबिके तू एकमूर्ती असून निज स्वरूपात विभक्त करून सांप्रत नाना रूपे घेऊन गाजविले रणांगण आणि धर्म द्रोही महादैत्यांचा जो विनाश केला साचा पराक्रम त्या तुलनेचा शक्य नाही कोणाते ज्यात विवेक दीप प्रज्वलित त्या विद्याशास्त्र वेद वाक्यात तुझ्याशिवाय खचित आहे वर्णन कोणाचे तसेच या विश्वाप्रत अंधारमय ममता दरित जी निरंतर भ्रमण घडवित ती तूच शक्ती जननीये। हे देवी ज्या स्थानात राक्षस जहाल नाग वसतात जेथे शत्रू लुटारू वावरतात वन्य व्यापतो वनाते जेथे तेथे आणि सागरात कोणी असता संकटात तू धाव घेऊन त्वरित रक्षितेच जीव मात्राते विश्वेश्वर तो विश्वपालक विश्वात्मिका तो विश्वधारक म्हणून वंदनीय तूच एक भगवान विश्वनाथासी जे लोक तुझ्या समोर भक्ती विनम्र खरोखर ते तव कृपे आधार होतात समग्र विश्वाते याच कारणे हे भगवती हो प्रसन्न आमच्यावरती तू दैत्यवधाने आम्हा प्रती सांप्रत काळी रक्षिले हीच तुझी कृपा दृष्टी राहो अखंड अमरांवरती शत्रुभयापासून पुढती रक्षा वेत्वा आम्हा ते तैसेच पातके आणि उत्पात या कारणे सर्व विश्वात जे रोग उपद्रव संभवतात तेही समग्र निपटावे। हे विश्व आर्तता हारिणी हे त्रिभुवन पूजित भवानी आम्ही विनीत तव चरणी हो वरदाई लोकाते तधी देवस्तुती ते प्रसन्न चित्त ती देवी म्हणाले तयांप्रत मी उत्सुक आहे निश्चिंत वर देण्या तुम्हा ते तरी सांप्रत तुमच्या मनात जी कामना असेल उपयुक्त ती विश्व कल्याणार्थ वर रूपे पूर्वीन देव बदले हे सर्व स्वामिनी तू ऐसेच पुढती भविष्यातून त्रैलोक्य बाधा निवारुणी संवारी आमच्या शत्रुते ते देवी बदलीस वैवस्वत मन्वंतरी 28व्या युगात शुंभ निशुंभ अन्य उन्मत्त दैत्य उत्पन्न होतील तधी नंद गोप सदनी मी यशोदा उदरी जन्म घेऊन विंध्याचली वास करून निवारीन त्या असुरांते तदनंतर पुनश्च भूलोकात भीषण रूपे अवतीर्ण होत दानवते वैप्रचित संवारीन निजबळे त्याते भक्षिता माझे दात होतील डाळिंब पुष्पासम आरक्त तेने देव मानव स्तवतील मजप्रत रक्तदंतिका म्हणून या पुढती शतवर्षे
अवर्षण होईल जल दुर्भिक्ष दारुण, तेव्हा मुनिस्तवने स्वतःहून होईन प्रकट महीवरी, आणि शतनेत्रे कृपादृष्टी टाकून करीन तयाचे अवलोकन, ते शताक्ष ऐसे संबोधून जन गातील मम कीर्ती, त्या समय मी पर्जन्य होईपर्यंत निज देहोत्पन्न शाक पत्रांनी भरण पोषण करीन समस्त लोकांचे, तेने शांक भरी नामे भूमीवर होईन प्रख्यात खरोखर, त्यावेळी दुर्गमासूर तोही वधीन पराक्रमे, त्या कारणे दुर्गा देवी म्हणून मी अतिविख्यात होईन, मग हिमालयी भीमरूप घेऊन मुनिजना ते रक्षीन, तेथ उपद्रवी राक्षसांप्रत भक्षण करिता तपी समस्त, भीमादेवी म्हणून मजप्रत गौरवतील विनयाने, जेव्हा उन्मत्त दैत्य अरुण त्रासून टाकील त्रिभुवन, तेव्हा असंख्य भ्रमर रूपे घेऊन निवारीन त्या दुष्टांते, त्या प्रतापे सकल जन मनी अत्यंत आदर धरून, भ्रामरी नामे मम स्तवन करतील ते आनंदे येणे, जेव्हा या विश्वात होतील दानवी बाधा उपस्थित, तेव्हा होऊन आविर्भूत संहारीन त्या शत्रूंते. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील देवीस्तुती नावाचा 11वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 12वा. देवी चरित्राच्या पाठाचे महात्म्य. ध्यान. मी 3 नेत्र असलेल्या दुर्गा देवीची भक्ती करतो. तिचे अंगकांती विजेसारखी दैदिप्यमान आहे. ती सिंहाच्या खांद्यावर विराजमान असून भयंकर दिसते. हातामध्ये ढाल तलवार घेतलेल्या अनेक कन्या तिच्या सेवेसाठी उभ्या आहेत. तिने आपल्या हातात शंख गदा तलवार ढाल बाण धनुष्य पाश व तर्जनी मुद्रा धारण केली आहे. तिचे स्वरूप अग्निमय असून तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केले आहे. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. देवी बदले अमरानप्रद जो स्वस्थ चित्ताने नियमित या स्तवने मज करील तुष्ट, हरीन त्याची पीडा मी, जे मधु कैटभांचा नाश महिषासूर संवार विशेष शुंभ निशुंभ वधस प्रसंगास पठन करतील सद्भावे, तसेच अष्टमी नवमी चतुर्दशीस एकाग्र करुणी चित्तास मम उत्तम महात्म्यास करतील श्रवण भक्तीने, त्यांते पाप यत्किंचित लागणार नाही निश्चित, आणि आपत्ती पापजनित त्याही सर्व टळतील. त्याते दारिद्र्य कदापिही वियोग दुःख संभवणार नाही. शत्रू दस्यू राजापासूनही नुरेल भय कोणते. म्हणून जे हे मम कल्याणमय महात्म्य परम श्रवण पठणाचा करुणी नियम सेवावे नित्य सद्भावे. हे महिम्न महामारीपासून उद्भवणारे त्रास भीषण आणि त्रिविध ताप दारुण सर्व निरसते जाणावे. जेथे नित्य माझे महिम्न यथाविधी करितात पठन, तेथे माझे अखंड निवसन नच सोडते त्या स्थाना. बलिप्रदान पूजन हवन आणि मोठ्या उत्सवातून मम चरित्र श्रवण पठन अवश्य करावे भक्तीने. असे केल्याने मज प्रित्यर्थ म्हणूचे जाणता अजाणता निश्चित केलेले सत्कर्म समस्त स्वीकारते मी आनंदे. जो शारदीय नवरात्रात माझ्या वार्षिक महापूजेत हे महात्म्य अत्यंत भक्तिभावे ऐकतो, तो मत्कृपे सर्व बाधातून मुक्त सुखरूप होऊन धनधान्य संपत्ती मिळून हो धन्य सर्वार्थे. हे महात्म्य प्रतापगाथा ममावतार मंगलकथा श्रवण करिता निर्भयता प्राप्त होते पुरुषाते. त्याचे शत्रू नष्ट होऊन होते सर्वत्र सर्व कल्याण, आणि वंश परंपरा वाढून सुखानंदात राहते. म्हणून सर्व शांती कर्मात दुःस्वप्न पडता निद्रेत अतिउग्र ग्रहपीडेत श्रवण करावे महात्म्य हे. तेने उपद्रव समस्त विघ्ने पीडा शांत होतात. निरसुनी स्वप्ने वाईट पडतात ती सुस्वप्ने. निरसुनी स्वप्ने वाईट पडतात ती सुस्वप्ने. सटवे आदी बालग्रह पीडित बालकेही शांत होतात. जाऊनी लोकसंघातील फूट होते एकता मित्रत्व. हे माझे महात्म्य श्रेष्ठ दुष्टांचे सामर्थ्य करीते नष्ट. त्यांच्या पठणे पिशाच भूत नाश पावती राक्षसही. हे महात्म्य उपासकांप्रत निजप्रभावे सुखी करीत मम सानिध्यही प्राप्त करुण देते जाणावे. मज प्रित्यर्थ अर्घ्य पुष्प अर्पुणी गंध धूप दीप पूजन करिता निष्पाप होऊन या आदरे. वा विप्र भोजन होम हवन नित्य अभिषेक दाने देऊन करिता वर्षभर आराधन होते प्रसन्न मम चित्त. परितितकीच प्रसन्नता प्राप्त होते सांगते मज प्रत. भावभक्तीने मम चरित सेवन करिता एकदाच
या महात्म्याचे श्रवण तेने समग्र पाप निवारण होते, आयुष्याचे वर्धन, आरोग्यही लाभते। माझ्या अवतारांचे कीर्तन, भूतांपासून करीते रक्षण आणि युद्धविषयक चरित्र पावन, संवारिते दुष्टांते यांच्या श्रवणे म्हणू जानते। शत्रू भयते नच उरते, संपूर्ण शुभ कल्याण होते, सौख्य लाभते जीवनी। शिवाय तुम्ही ब्रह्मर्षी विधात्याने केली आहे त्याची स्तवने, त्यांच्या भावपूर्ण पठणे लाभते निरामय सद्बुद्धी। उजाड मार्गी वणी महावणी, वन्ही वेष्टीत निर्जन भयान स्थानी, अथवा शत्रू लुटारू तस्करांनी वेढलेला असताना, हिंस्र पशु मागे लागता, मद कैदेची राजाज्ञा होता, झंझावाते नाव रगमगता, महासागरा माजारी महासंगरी शस्त्रमारा होता, दुस्सह वेदने तळमळता, भीषण बाधे ग्रस्त असता, जो स्मरतो मम चरित्र हे, तो मत प्रभावे संकटमुक्त होतो, सुखरूप निश्चिंत। श्वापदे लुटारू शत्रू समस्त, त्यापासून दूर पळता ती, ऋषी बदला ऐसे बोलून, ती महाप्रतापी चंडिका जाण, झणी पावली अंतर्धान। देवांची या सन्मुख, तदनंतर सकल अमरगण, सर्वार्थे भवमुक्त होऊन, निज अधिकार पालन करू लागले नियमाने, आणि ज्यांच्या शत्रूंचा खचित झालासे पूर्ण निपात, ते समस्त देव निश्चिंत सेवू लागले हवीर भाग। येणे संगरी देवीकडून, शुंभ दैत्यांचे होता दमन, आणि विश्व विध्वंसक भीषण निशुंभ हनन होता तो, उर्वरित दैत्य समस्त प्राणभय व्याकुळ होत, सत्वरगती पलायन करीत निघून गेले पाताळी। अशा प्रकारे हे भूपती नित्य असूनही ती भगवती विश्वरक्षण करण्यासाठी घेते सतत अवतार। तीच जगाते निर्माण करते, तीच याते मोहित करते, तीच प्रार्थने संतुष्ट होते, देते विज्ञान ऐश्वर्य। हे राजा, महाप्रलयात जी महामारी रूपे करीते घात, ती महाकालीच आहे व्याप्त। या समस्त ब्रह्मांडी अशी देवी ही सनातन, स्वतः जन्मरहित असून कधी सृष्टीते करीते उत्पन्न, कधी भक्षिते विश्वाते। वेळप्रसंगी हीच स्वतःहून जीवमात्रांचे करीते रक्षण, हीच जगविते करीते पालन, सांभाळते सर्वार्थे। अभ्युदय काळी हीच भवानी, मनुष्यांच्या निवासस्थानी लक्ष्मी रूपे राहुनी करीते उन्नत तयांते, आणि विपरीत काळी हीच देवता अलक्ष्मी रूपे तत्वता, ग्रासुनी सदना बुद्धिचित्ता करीते विनाश तयांचा। या देवीचे पूजन अर्चन करिता भावपूर्ण स्तवन, शुभ मती संतती धन सन्मान देते परम मोक्ष गती। ओम। याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील फलश्रुती नावाचा 12वा अध्याय पूर्ण झाला। ओम दुर्गाय नमः। अध्याय 13वा। राजा सुरत व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान। ध्यान। जी उगवत्या सूर्यमंडला समान कांतिमान आहे, जिला 4 भुज आहेत व 3 नेत्र आहेत, जिने आपल्या 2 हातात पाश व अंकुश हे आयुधे व अन्य 2 हातात वरद व आणि अभय मुद्रा धारण केली आहे, त्या कल्याणकारी शिवा देवीचे मी ध्यान करतो। ओम चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम। ऋषी बदले सुरथाला, याप्रमाणे मी तुझला उत्तम देवी महात्म्याला कथन केले सद्भावे, जे विश्वाते करीते धारण, देते ब्रह्मात्म्य ज्ञान, ती देवी अशी प्रभावपूर्ण आहे जाण सर्वार्थे। ही विष्णू माया म्हणून प्रख्यात या देवीकडूनच जाण निश्चित। तू वैश्य अन्य विवेकवंत, विश्व संभ्रम पावते, हे समस्त पूर्वीही मोहित आणि पुढेही होतील मोहित, म्हणून तू या परमेश्वरी प्रत शरण जावे भावबळे। हिच्या आराधनेची फलश्रुती होते अति प्रसन्न चित्ती, मनुजांते भोग मुक्ती देते प्रदीर्घ स्वर्ग सुख। मार्कंडेय वदले ब्राह्मणाला, ऐकून मेधा ऋषींच्या भाषणाला, सुरथे त्या तपोनिष्ठाला केले वंदन आदरे। मग राज्यहीन तो नृप व्यथित, आणि निर्विण्ण मानस वैश्य कुलवंत देवी आराधना करण्याप्रत निघून गेले तेथुनी। मग जगदंबेचे व्हावे दर्शन, म्हणून सरिता तीरी वास करू लागले तपाचरण। एकोभावे निष्ठेने समाधी वैश्य तो कुलवंत, श्रेष्ठ देवी सुक्ताचा पाठ करीत झाला निमग्न एकाग्र चित्त।
तपश्चर्ये माझारी ते उभयता नदीकाठी बनवून देवीची मृण्मय मूर्ती अर्पुण विविध उपचार तिजप्रती करू लागले आराधना। आरंभी अल्पाहार घेऊन पुढती निराहार राहून नित्य दृढ देवी चिंतन करू लागले एकांती। पुढती येते स्वरक्त सिंचन केलेल्या बली अर्पण करून संयमपूर्वक वर्षे 3 केली सतत आराधना। तेने संतुष्ट जगतधारिणी देवी चंडिका माई भवानी तिने दोघाते दर्शन देऊनी केले उपकृत सर्वार्थे। बदली राजा वीरसुरथा आणि कुलनंदना वैश्यश्रेष्ठा मी तुम्हावर प्रसन्न आता। पूर्वीन समस्त सदहेतू तरी तुम्हासी जे अपेक्षित ते वरदान अवश्य येथ मागुनी घ्यावे निश्चित निज कल्याण साधन्या। मार्कंडेय म्हणाले ब्राह्मणाला तेव्हा राजा काय बदला माते या जन्मी मजला व्हावे प्राप्त गतराज्य। ते स्वबळे शत्रू ते मारून प्रतापे लाभावीस मजला गुण आणि अन्य जन्मी ही जाण मिळावे अक्षय अधिराज्य। वैश्य बुद्धी वैराग्य चिंतित वदला अहम ममतेचा घात होईल ऐसे ज्ञानोपयुक्त देई मजला निज कृपे। तधी देवी प्रसन्नचित्त वदली राजा तुझं निश्चित अगदी थोड्या दिवसात होईल प्राप्त गतराज्य। तू शत्रू ते मारशील तेने सुस्थिर ते राहील तव ऐश्वर्य आणि बल वृद्धी पावेल सत्कीर्ती। पुढती देहापातानंतर सूर्याशाने पृथ्वीवर जन्म घेऊन थोर होशील म्हणू सावरणे। आता वैश्यवरा तूही ऐक तुझं मोक्षास्तव आवश्यक प्राप्त होईल अलोलिक। मोक्ष ज्ञान निज उद्धारा मार्कंडेय वदले हे ब्राह्मणा। अशा प्रकारे त्या दोघांना देऊनी इच्छित वरदाना केले तुष्ट कृपाबळे। मग तयांनी भक्ती स्तवन केलेली ती देवी तक्षण जणी पावली अंतर्धान गेली निघून स्वस्थानी। ऐसे भगवती प्रसाद प्राप्त तो सुरथ क्षत्रिय श्रेष्ठ रवी अंशाने जन्म घेत होईल मनु सावरणे। क्लीं ओम। याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील सुरत आणि वैशाल्या वरप्रदान नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला। अध्यायातील पठणानंतर पूर्वी म्हटलेले मंत्र पुन्हा म्हणायचे आहे। शापोद्धार मंत्राचा उच्चार 7 वेळा करणे। ओम ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्रीं चंडिका देवे शापनाशानुग्रहं कुरु कुरु स्वाहा। उत्कीलन मंत्र या मंत्राचा 21 वेळा उच्चार करावा। ओम श्रीं क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके उत्कीलनं कुरु कुरु स्वाहा। मृत संजीवनी मंत्र ओम ह्रीं ह्रीं वं वं ऐं ऐं मृत संजीवनी विद्ये मृत मृत्तापथोथापै क्रीं ह्रीं ह्रीं वं स्वाहा। मृत संजीवनी मंत्राचा 7 वेळा उच्चार करावा। ओम दुर्गाय नमः।